एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांच्या बैठकीत मध्ये सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. दिल्लीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आज बैठकीची शक्यता. बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार. शिंदेंच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करतील. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असावे. शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या. केसरकर यांचं वक्तव्य. संख्याबळ जास्त मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. ईव्हीएमवर भाष्य करण्या इतकी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. कुणी म्हणतं ईव्हीएम गुजरातमधून आणलं, कुणी म्हणतं मध्य प्रदेशमधून आणलं. शरद पवारांसह अप्रत्यक्षपणे ईव्हीएमकडे बोट. ज्यांनी मला त्रास दिला ते साफ झाले. लातूरला एक पडला, दुसरा निसटता निघाला. अशोक चव्हाणांची अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यावर टीका. संख्याबळ पाहता भाजपच्या नादाला कोणी लागणार नाही. मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया. माहिती सरकारमध्ये बावनकुळे महाजन संभाव्य मंत्री असणार. माहिती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री असणार. सूत्रांची माहिती. माहितीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे 1 मंत्रीपद. भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रीपदं मिळणार. सूत्रांची माहिती. लोकांनी सांगूनच पाठवलंय की आता मंत्रीपद घेऊनच या, त्यामुळे मंत्री होणार म्हणजे होणार. मंत्रिपदाची माळ आता गळ्यामध्ये नाही पडणार, तर मग कधी पडणार? माझे कोटही तयारच असतात. विजयानंतर भरत गोगावले यांचं वक्तव्य. उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतला, आता मंत्रीपद दिलं तर बरं होईल. नरहरी झिरवाळ यांच्याकडून इच्छा व्यक्त. 26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही. सूत्रांची माहिती. 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची. अनेक वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर सीएम पदाची शपथ घेण्यात आली. विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती. लाडका कोण सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार. 2100 रुपये देणार. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. मुख्यमंत्रीपदावर कुणीही दावा करू शकतो, मात्र शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक आम्ही जिंकली. शिंदे सरकारमध्ये अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा. अपक्ष आमदार शिवाजी पाटलांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट. रणनीतीबाबत तत्काळ ठरणार नाही. काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक घेण्याची आमच्या नेतृत्वाला विनंती केली. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. मी काय करावं हे मी माझे आणि आम्ही सहकारी ठरवतील. वयावरून होणाऱ्या टीकेला पवारांचं उत्तर, तर निकालाचा कुठलाही धक्का नाही. नव्या पिढीला घेऊन पुन्हा नव्या जोमानं काम करू. शरद पवारांचं वक्तव्य. अपेक्षा होती तसा हा निकाल नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. माझ्याकडे जास्ती माहिती नाही, त्यामुळे आताच्या व्यवस्थेवर जास्त बोलणार नाही. विधानसभा निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया. माहितीच्या यशाला लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे. काही पैसाही देण्यात आला. त्यांनी प्रचार केला की आम्ही सत्तेमध्ये नसलो तर योजना बंद होईल, त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. शरद पवारांचं मत. मशिदीवरील भोंगे बंद करा. मशिदीची अनधिकृत बांधकामं स्वतः हटवा. राज्यामध्ये पुन्हा बुलडोझर पॅटर्न चालणार. विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर नितेश राणेंचा इशारा. राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. विधानसभेमध्ये झालेल्या पराभवावर बैठकीमध्ये चिंतन करणार. शिवतीर्थ निवासस्थानावर बैठकीचं आयोजन. अनेक ठिकाणी भाजपनं राज ठाकरेंना उमेदवार उभे करायला लावले. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आशादायी चित्र असतं. संजय राऊतांची टीका. निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता काढून घेण्याची शक्यता. एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% मतं नसल्यानं पक्षाची मान्यता जाण्याची चिन्ह. माजी विधानसभा सचिव अनंत कळसेंची माहिती. फक्त अमावस्या पौर्णिमेला राजकारण. पूर्णवेळ राजकारणामध्ये राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही. मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकर जाहीर होईल. गुणरत्न सदावर्तेंची टीका. महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतली तरी सहमत नाही. मला महायुतीनं पुरस्कृत केलंय. जागा भाजपची असल्यानं माझा पाठिंबा भाजपलाच. रत्नाकर गुट्टेंकडून स्पष्ट. लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है. चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल. निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार. पटोलेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधल्या सर्व घडामोडींना धनंजय चंद्रचूड जबाबदार. चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर चित्र बदललं असतं. संजय राऊतांचा आरोप. सरकार स्थापन झालं की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. मनोज जरांगेंचा इशारा.
शिंदेदादांनी काय तीर मारला की त्यांना इतक्या जागा मिळाल्या? संघानं घरोघरी केलेल्या विषारी प्रचाराचा आम्हाला फटका बसला. संजय राऊतांचा हल्लाबोल. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे निकाल कधी लागले नाहीत. महाराष्ट्रामधल्या परिस्थिती आणि निकाल यात 100% तफावत. जितेंद्र आव्हाडांची निकालावर प्रतिक्रिया. राज्याला विरोधी पक्षनेते नसणं ही काँग्रेसच्या कर्माची फळं. लोकसभेमध्ये खोटं बोलून मतं घेतली गेली. बावनकुळेंची टीका. लोकसभेनंतर मवियामध्ये अहंकार वाढला. विजय नम्रतेनं स्वीकारावा, अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो. सुधीर मुनगंटीवारांचा मवियाला टोला. मला सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, मात्र यश आलं नाही. अब्दुल सत्तारांचा दावा. तर आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवेत, अशीही मागणी. मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला. जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या. छगन भुजबळांचा आरोप. तर पाडायचं असतं तर मी सभा घेतल्या असत्या. जरांगेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रामध्ये दत्त्यांचा पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर कंगना राणावतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकांनी घेतली अजित पवारांची भेट. सरकार स्थापनेच्या हालचालीपूर्वी भेटीला विशेष महत्त्व. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा मोठा विजय. विजयानंतर पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट. पंकजा यांच्याकडून भाऊ धनंजय मुंडे यांचा औक्षण. बच्चू कडूंनी 20 वर्षांमध्ये 20 लोकांनाही रोजगार दिला नाही. कुठला उद्योग त्यांनी आणला नाही. त्यामुळे बच्चू कडूंचा पराभव करणं ही मोठी गोष्ट नव्हती. आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडूंना टोला. महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार. विधानसभेमध्ये डावललेल्यांना विधान परिषदेवर संधी. विधान परिषदेवरील आमदार विधानसभेमध्ये निवडून गेल्यानं भाजपच्या 4, शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही प्रत्येकी 1 जागा रिक्त. आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा. माळशिरसमध्ये पराभव झाल्यानंतर राम सातपुतेंची मागणी. मुंबईमध्ये गुलाबी थंडीची चाहूल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत. तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यामधील भिवरवाडीमध्ये अज्ञाताकडून 2.5 एकर केळीच्या बागेवर तणनाशक फवारले. शेतकरी सुभाष पावळे यांचं 11 लाखांचं नुकसान. करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोयाबीनची सरकारकडून हमी भावानं खरेदी सुरू. दर 5,000 पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव. जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील अनेक शेतकरी विम्याच्या 25% अग्रिमपासून वंचित. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये गव्हाच्या पेरणीमध्ये मोठी घट. गव्हाच्या पेरणी क्षेत्रामध्ये तब्बल 30% घट झाल्याची माहिती. वाशिमच्या मंगळूरपीरमधील शिवनीमध्ये 1.5 एकर शेतामध्ये वांग्याची लागवड. शेतकऱ्यांचा भाजीपाल्याच्या पिकाकडे पारंपरिक कल. भाजीपाल्यामधून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न. फलटणच्या जिंती गावामध्ये काळभैरव जन्मोत्सवानिमित्त शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा. यावेळेला गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती.